आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात। एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। कर्नाटक गोव्याजवळ समुद्रात चक्रीवादळाची स्थिती आहे आणि त्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे। पुढील 36 तासांमध्ये ते अधिक तीव्र होणार आहे। त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज आता वर्तवण्यात आलेला आहे आणि याच स्थितीमुळे मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास जायला आता प्रशासनाने मनाई केलेली आहे। आठच्या निरीक्षणानुसार उत्तर कर्नाटक गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरेबियन सीमध्ये जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन होतं त्याच्या प्रभावामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र तिथंच तयार होतं आहे। पुढच्या 12 तासामध्ये, पुढच्या 36 तासामध्ये ते अजून तीव्र होऊन ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राचं कोकण रिजन, मध्य महाराष्ट्राचा घाट रिजन इथं आपल्याला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे। सोबतच काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर इतका पण असण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे मच्छीमारांना इशारा दिला गेला आहे की समुद्रात जाऊ नये